तोपर्यंत मी इथून उठणार नाही. जर पोलिसांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी यामताचा मी इथं फाशी घेईन. पोलिसाचा काय त्रास आहे? पोलीस काय त्रास देतो? मी पोलिसाचा काय त्रास आहे? माझ्या पाया मला पडून माफ करा साहेब. मी त्याला आणा त्या उमेदवाराला इथं आणून मध्ये घाला. दाखल कर. नाही त्याला साहेब, साहेब, विचारतात त्याला पकडलं असं म्हणाले साहेब. तोपर्यंत उमेदवाराला आणून मध्ये घालणार नाही साहेब. मी तुमच्या पाया पडतो. या ठिकाणी उमेदवाराला आणून मध्ये जोपर्यंत घालणार नाही तोपर्यंत मी बघा उठणार साहेब, नाही. इकडे बघा मार केली विचारून पोलिसांनी माझी दखल नाही घेतली तर मी या ठिकाणी फाशी घेईन. मी या ठिकाणी फाशी घेईन साहेब. मी साहेब मी तुमच्या पाया पडतो आता. जोपर्यंत उमेदवार आणून मध्ये घालणार नाही तोपर्यंत कायदेशीरच म्हणतो साहेब. कायदेशीर आम्ही त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी पूर्ण त्या माणसाला या ठिकाणी त्याला सुखरूप या ठिकाणी आणले. तुम्ही चौकशी त्या ठिकाणी नाही. मी जोपर्यंत चौकशी आणि उमेदवाराला आणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हात जोडून सांगतो साहेब. मी तुम्हाला पाया पडतो नाही. मी होणार नाही. मी तुमच्या नावानं फाशी घेऊ का साहेब? कायदेशीर करू दे. नाही कायदेशीर करा. आणि इथं बसवा ना साहेब. आधी कारवाई करा साहेब. उमेदवाराला पण बोलवा साहेब. उमेदवाराला मारले मला. आणणार नाही मी. उमेदवाराला मारले. दुसऱ्यांना पण मारलं असं तर चाललं पण उमेदवाराला मारले. उमेदवाराला मध्ये घातल्याशिवाय मी इथून उठणार नाही. या गणेश देशमुखने या ठिकाणी केलेला कारस्थान, या ठिकाणी लोकशाहीवर केलेला घात, या ठिकाणी पूर्ण मुद्देमाला सहित मी पोलिसाला हात जोडून विनंती करतोय. या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. उमेदवाराला जोपर्यंत मध्ये घालणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. पोलिसांनी जर नाही सहकार्य केला तर या पोलीस स्टेशन मध्ये मी आत्महत्या करणार साहेब. मी या ठिकाणी फाशी करा. तुम्ही त्याला आणा. मी मी काय म्हणलो आम्ही पकडलोय. तुम्ही नाही पकडलं ना साहेब. आम्ही 8:30 पर्यंत आम्ही पकडलं दिले ना साहेब. जोपर्यंत मी तुमच्या पाया पडतो. मी या ठिकाणी फाशी घेईन. बघा सर मी तुमच्या नावानं फाशी घेण्याची वेळ येऊ नये आमदार साहेब उपोषणाला बसतो तुमच्यासोबत. आमदार साहेब येऊ लागले सर. आमदार साहेब सुद्धा उपोषणाला बसतील. त्याला जोपर्यंत मध्ये घालणार नाही. नाही पाणी फिनी नाही. मी आता काय हेच करणार नाही. जोपर्यंत उमेदवाराला मध्ये घातलं नाही मी इथं आत्महत्या करणार. मी तुमच्या पाया पडतो. लोकशाहीवर होणारा घात या ठिकाणी संपला पाहिजे. माझ्या हात जोडून विनंती आहे या ठिकाणी. आता बाद झालं. तुम्ही आमचं ऐकतच नाही. आम्ही हो का शांत बसलोय साहेब इथं. आपण बाकीच्यांनी यायचं नाही. नाही या ना साहेब. आम्ही नाही मी कुणालाही अडवलं नाही. या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. सर्व पोलिसाला मी या ठिकाणी पायाला हात लावून सांगू इच्छितोय की जोपर्यंत उमेदवाराला मध्ये घातलं जाणार नाही तोपर्यंत मी इथं पाण्याचा थेंब घेणार नाही. जर उमेदवाराला या ठिकाणी नाही आणलं आणि मध्ये घातलं नाही तर मी या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फाशी घेणार. 1 घंटा झाला अजून काय करणार सांगा. अधिकारी एक तास चौकामध्ये अधिकारी असून बाजूला मंदिरामध्ये साड्या वाटत चालू जेवढं सापडत एसएसटी वाले कोण आहे? आम्ही सुखरूप या ठिकाणी आम्ही सुखरूप आणून दिलं साहेब. त्यांना माझे हात जोडून विनंती आहे. मला या ठिकाणी फाशी घेण्याची वेळ आले त्यांना ताब्यात दिलंय. त्यांची एफआयआर घ्या आणि अटक करून टाका. उमेदवाराला जोपर्यंत अटक करणार नाही मी इथं लोक आपटून घेईन साहेब. नाही जमणार साहेब. नाही मी पकडून दिलं साहेब. घ्या तिची तक्रार घ्या. बसून राहू दे. मी या ठिकाणी आमदार साहेबांना बोलवा बापू. आमदार साहेबांना लवकर बोलून घ्या. तुमच्यासोबत जोपर्यंत उमेदवाराला या ठिकाणी पकडणार नाहीत मध्ये घालणार नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही. माझ्या बरोबर अभिमन्यू पवार साहेब सुद्धा या ठिकाणी बसणार आहे. 10 ठिकाणी असेल करून एक ठिकाण नाही अबू 10 ठिकाणी चालू आहे साडे वाटप. हे मारहाण एक ठिकाणी झाली, साडी वाटप एक ठिकाणी झाली आणि त्याच्या बाजूला ही रक्त अधिकारी जवळ असून गणेश चौकाच्या असून पकडले नाहीत.
जीवाचं रान करून पूर्ण 5 वर्ष मिळालेला वेळ पूर्ण जनतेसाठी घालून त्या आलेल्या घातलेल्या सगळ्यांची सेवा केलेल्या नगरसेवकाला आज ही वेळ आलेली आहे. अनेक ठिकाणाहून फोन आलेले आहेत. प्रत्येक वेळेस साडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आणि मी एक रिक्वेस्ट करत आहे, हे बंद करा. कशासाठी करताय तुम्ही? कशासाठी करताय? मतदानासाठी? कशासाठी? अहो, ज्या माणसाने रक्त जाळलं वार्डामध्ये 14 मध्ये अनेक कामं केली, त्या माणसासाठी तुम्ही असं करताय? कशासाठी? किती शेड यंत्र तुम्ही रस्ता काय केलं या माणसासाठी? प्रभागामध्ये जवळजवळ 4-5 ठिकाणी या ठिकाणी साड्या व पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी गणेश देशमुख यांनी केलेला आहे. या ठिकाणी आम्ही 4-5 ठिकाणी पकडलं आणि काही ठिकाणाहून ते पळून गेले. परंतु या ठिकाणी एकलिंगे साहेब म्हणून आमचे दैवत आहेत, त्यांनी या ठिकाणी साड्या वाटपाचा गणेश देशमुखच्या मार्फत साड्या वाटपाचा या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आम्ही त्यांना पकडलं आणि सुखरूप या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणून या ठिकाणी दाखल केलं त्यांना. परंतु या ठिकाणी मी आता सगळ्याला विनंती करतोय, जोपर्यंत गणेश देशमुखला या ठिकाणी अटक करणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही. जर पोलिसांनी ही कारवाई नाही केली तर मी या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फाशी घेऊन आत्महत्या करणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांना काही मारहाण झाली का? या ठिकाणी माझे कार्यकर्ते सन्माननीय या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पूर्ण शहर फाटलंय, रक्त निघू लागलंय. या ठिकाणी अशा पद्धतीनं कार्य केलं, डोक्यात मार झालेला. येऊ द्या ना. ह्या गोष्टीचं गांभीर्य घेतलं नाही भाऊ, मी चव्हाण साहेब, मी उठणार नाही. मी इथून मी फाशी घेणार साहेब. तुम्ही गणेश देशमुखला मध्ये घालणार आहे का? 10 ठिकाणी जे तुम्ही म्हणताय साडी पकडली काय बरोबर आहे का? त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे काय असेल चौकशी करून काम फिर्याद द्यायचं कोणाचं एफएसटीचं बरोबर आहे का? चुकी बोलू का? मी बोलायलो का नाही? 2 मिनिटं मारता आणलं त्याला, न मारता 2 मिनिटं साहेब त्यांनी पोलीस नाही पकडले, आम्ही पकडून आणले. एक सुखरूप पोलीस स्टेशनमध्ये आणले त्याला, माहिती आहे का? त्यांच्यावर जे काय असेल नाही त्यांच्यावर देशमुखवर कारवाई करून मध्ये घालणार नाही तोपर्यंत. तुम्हाला काय म्हटलं की त्याचे जे असेल ते व्हेरीफाय करून तक्रार द्यायचं काम एफएसटीचं बरोबर आहे का? हे तुमचं नाही, माझं पण नाही. ऐका ना, माझ्याकडे व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ मी आता शेअर करू शकतो तुमच्या समोर साहेब. बरोबर आहे. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय, जे काय व्हिडिओ व्हिडिओ पण चुकीचा नसतो. ऐका, मी जवान साहेब आले, सांगतोय तुमच्याकडे जे व्हिडिओ आहेत का नाही ते पण द्या एफएसटी पथकाकडे. मी तुम्हाला सांगतो की जे काय असेल एक सुद्धा चुकीची कारवाई होणार नाही, 100% कारवाई होईल. त्याचं मी तुम्हाला वचन देतो. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की बसा किंवा बसू नको, परंतु मी तुम्हाला सांगतो 100% कारवाई होणार आहे. जे काय असेल तुमचे व्हिडिओ आत्ताच्या सगळ्यांचे व्हेरिफिकेशन समोर एफएसटी पथकाकडनं मी करून घेतो. अजिबात त्याबाबत निश्चिंत राहा. शांत बसतो सर. मी बसण्याबद्दल मी तुम्हाला म्हणणार नाही होता म्हणून त्याचं काय म्हणणार नाही. विचारले असता व्हिडिओ पाठवा. नका साहेब, विचारला असता मारले का देतात एफआयआर ते घरात घुसलेले व्हिडिओ पाठवा. 2 ठिकाणी सगळीकडे शेअर करा. लागले हे लोक ना घरात घुसलेत, अक्षरशः घरामध्ये आमच्या आमच्या महिला पण सुरक्षित नाही साहेब. उमेदवार एवढा विचित्र आहे या ठिकाणी साहेब हे थांबणार नाही जोपर्यंत मध्ये घातलं नाही. अशा पद्धतीनं ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांच्या एवढ्या कलम त्याच पद्धतीने मी कारवाई करतो निश्चित. अशा पद्धतीनं घरात घुसून आमच्या माता भगिनीला या ठिकाणी मारण्याची आणि धमकी देण्याची काम चालू आहे. घरामध्ये घुसून आमच्या महिला भगिनीला
या ठिकाणी मारलेला आहे आणि मारत आहे सर. तू शेअर कर ना त्याला. ते पण नको आता नाही काही नाही, आता काही नाही. जोपर्यंत त्याला मध्ये घालत नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही. हा व्हिडिओ सगळ्याकडे व्हिडिओ आणि भाऊकडे काय व्हिडिओ आहे ते बी घ्या. काय ह्यांच्याकडे पण व्हिडिओ आहे. थोडं पाठी साहेब हे षडयंत्र आहे, चुकीच्या पद्धतीनं हे करायला व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे गणेश देशमुख हे उमेदवार असताना त्यांनी झाडात लावले झाडात त्याच्या जाऊन थांबलो तिथं वरती. खाली उतरा बरं तिथं. चला चला उतरा तिथं साईडला खाली उतरून थांबा ना तिकडे. खाली बसा खाली बसा आपल्या सगळे आपले सगळे खाली बसा. गणेश देशमुख हे उमेदवार होते आणि या उमेदवारांनी त्यांच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात साड्या वाटपाचा कार्यक्रम केला व करत आहेत अशी या आंदोलनकर्त्याची सांगणं आहे. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज या चौक या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी आंदोलन करत आहेत. या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार हेही या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात साड्या तर वाटल्या परंतु काही कार्यकर्त्यांनाही त्यांच्या मारहाण केल्याचा आरोप यांच्या मार्फत करण्यात येत आहे. रविशंकर जाधव हे या ठिकाणी त्यांनीही या प्रभागातून उमेदवार आहेत. ज्या गणेश देशमुखांनी जो औसा रोड जुना औसा रोड आहे या ठिकाणातील दहशतीचं भाषण केलं, या ठिकाणी दहशत मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलं गेलं, परंतु तेच दहशतखोर कोण आहेत नेमकं हे जनतेला नव्यानं सांगण्याची गरज सध्याला तरी दिसून येत नाहीये. नेमकं हे धनदांडगे उमेदवार सर एक मिनिट. हॅलो सर सर बोला
या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार हे पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनीही काय भूमिका घेतील हे पाहणं गरजेचं आहे. साहेब, या ठिकाणी गणेश देशमुखना या ठिकाणी प्रभागामध्ये साड्या आणि पैसे वाटपाचं या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये 15 ठिकाणी वाटप करण्याचं चालू केलं. आम्ही एका ठिकाणी ते साड्या व मुद्देमालासहित त्यांच्या पैशासहित या ठिकाणी त्यांना पकडलं. या ठिकाणी आम्ही सुखरूप या पोलीस स्टेशनपर्यंत आणलं. जोपर्यंत उमेदवाराला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आणि माझ्या घरापाशी मारहाण केली यांना. पूर्ण घरापाशी असं विचारलं असतं, मारहाण केली. तिकडे तो ते रक्त निघालं आणि या ठिकाणी माझ्या घरामध्ये बसून बायाला सुद्धा शिवीगाळ करण्याचा प्रयत्न त्या गणेश देशमुखच्या माणसाने केला. जोपर्यंत गणेश देशमुखला या ठिकाणी आणून अटक करणार नाही मी या ठिकाणी उठणार नाही. मी एकतर जीव देईन, नसता गणेश देशमुखला या ठिकाणी आणून अटक करायची. बोलतो तुला झालं काय
नाही सर मी उठणार नाही नाही, त्याला जो पण अटक करणार नाही मी उठणार नाही. नाही नाही, आमदार साहेबांनी इथं त्याला अटक करण्यासाठी सांगा. नाही मी उठणार नाही, त्याला जोपर्यंत अटक करून इथं आणणार नाही. तुम्ही जावा, तुम्ही जावा. मी उठणार नाही, त्याला इथं अटक करून गेल्याशिवाय, त्याला इथं मध्ये घातल्याशिवाय मी उठणार नाही दारा. मी इथून उठणार नाही, त्याला मजा चालेल. मी उठणार नाही, आमदार साहेबांना सांगा मी त्याला इथं जोपर्यंत आणून अटक करणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मी उठणार नाही साहेब, मला माफ करा. मी त्याला जोपर्यंत मध्ये आणून घालणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी इथंच बसणार. नाही मी सर मला माफ करा. नाही मला माफ करा. मी येणार नाही, जोपर्यंत मध्ये घालणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तुम्ही घाला ना मध्ये, मी उठणार नाही म्हणजे उठणार नाही. मी तुम्हाला सांगतो मी उठणार नाही, जोपर्यंत त्याला मध्ये घालणार नाही, त्याच्यावर कारवाया करणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. महिलांना एवढं त्याला इथं मध्ये घातल्याशिवाय नाही भांडणं आपण लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू. त्याला जोपर्यंत अटक करणार नाही, त्याच्यावर पूर्ण कारवाई करणार नाही, त्याचं जोपर्यंत उमेदवारी रद्द करणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही. नाही त्यांनी ह्याला कळवायचं ना, आयोगाला त्यांनी कळवायचं. आयोगाला कळवा. जोपर्यंत आयोगाला कळवणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. त्याची उमेदवारी या ठिकाणी रद्द जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत यांनी तिकडं कारवाई करून कळवायचं. लोकांना आमिष देऊन या पद्धतीनं काम करण्याचं काम करत आहे. जरा लेडीज लावू द्या, थोडं साईडला थोडस एक काय झाले उद्या मध्ये या, मध्ये या. उद्या पुढे उद्या आपण फर्स्ट मॉल मध्ये घेऊन जा. घेऊन जायचं नाही, जोपर्यंत त्याला इथं घालणार नाही ना साहेब तोपर्यंत ते थंड होणार नाही. कारण प्रशासन तेवढ्या मोठ्या काहीतरी प्रोसिजर आहे का नाही त्याला, हे सगळं करायला काहीतरी प्रोसिजर लागते ना. आता मी पोलीस प्रशासन केली आहे, 2 वेगवेगळ्या केस करतोय. एक केस स्वतः शासन करत आहे पैसे वाटपांनी, साडी वाटपांनी. दुसरी केस जी कृष्णाला मारलेला आहे. आता आपण तात्काळ कृष्णाला मेडिकलला पाठवलंय, तर रक्त निघालेलं आहे, तिथे मेडिकल होईल आणि त्याने डायरेक्ट नाव घेतलंय श्री गणेश देशमुख यांचं. तर गणेश देशमुखवर FIR हे मेडिकल झाल्याबरोबर तात्काळ होऊन जाईल आणि लगेच पोलीस प्रशासनाला सूचना करतो पुन्हा एकदा, FIR झाल्याबरोबर त्या कृष्णाला ज्याचं कोणी नाव घेईल, ज्यांनी त्या कृष्णाला मारलंय त्या सगळ्याला आजच्याच अटक करा. तर उद्या तुम्हाला आणखीन वेगळा मीच स्वतः येऊन बसेल. मी आज
माझ्या कार्यकर्त्यांना मी इथंच सूचना करतो आहे, आज शेवटचा दिवस आहे, आपल्या इकडं अडकवून तिकडं आणखी दुसरी कारवाई करतील. आपण आता वार्डात जाऊ. मी स्वतः त्याची जबाबदारी घेतोय. उद्या सकाळीपर्यंत अटक नाही झाली 9 वाजेपर्यंत तर 10 वाजता मी स्वतः उपोषणाला या ठिकाणी बसणार. चला नाही झाला ह्याच्यातला तुकडा करू. चला म्हणजे भाऊ झाला ह्याच्यातला या ठिकाणी अभिमन्यू पवार यांनी आश्वासन दिल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि पुल्ली पुरुषेचं होईल असं आश्वासन दिल्यानंतर रविशंकर जाधव हे उपोषणावरतून किंवा ठिय्या आंदोलनावरतून उठलेले आहेत आणि त्यांची कूच आता प्रभागाकडे होत आहे. भैया चला ओके चलो घर पर आओ आम्ही आता 8:30 दिसलो बघा बिल लगा तिकडे फिरायला सांगायला तुम्हाला दिसलो का फक्त आता चला करा म्हणा 8:30 आता माझ्या